गुड मॉर्निंग सगळ्यांना. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सगळ्यांना. शुभ प्रभात, शुभ सकाळ. अ, खूप खूप धन्यवाद तुम्ही सर्वजण खूप चांगल्या पद्धतीने जॉइन होऊन, ऐकून कमेंट्स करत आहात त्याबाबत आणि मला भरभरून प्रतिसाद देत आहात त्यासाठी. तुमच्या लाईफमध्ये, तुमच्या जीवनामध्ये जादूमयरित्या बदल घडत आहेत आणि ते अनुभव तुम्ही शेअर करताय. त्यासाठी मी तुमच्या मनापासून खूप खूप आभार मानते, धन्यवाद देते. आपण प्रार्थनेने सुरुवात करूयात, की खूप खूप धन्यवाद या ब्रह्मांडीय ऊर्जेला, की आजचा आणखी एक दिवस जगण्यासाठी दिला. तुम्हाला, मला सगळ्यांना जगण्यासाठी दिला त्यासाठी खूप खूप धन्यवाद. या वैश्विक ऊर्जेला खूप खूप धन्यवाद. तुमच्या कृपेने, तुमच्या आशीर्वादाने हे विश्वातील भरपूर येणारी एनर्जेटिक ऊर्जा आपल्या सहस्रार चक्रापासून ते आपल्या पायाच्या अंगठ्यापर्यंत आपल्याला एनर्जेटिक बनवते, ऊर्जामय बनवते. त्यासाठी खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद पंचतत्वांना, आकाश तत्वाला खूप खूप धन्यवाद, वायू तत्वाला खूप खूप धन्यवाद, अग्नी तत्वाला खूप खूप धन्यवाद, जलतत्वाला खूप खूप धन्यवाद आणि पृथ्वी तत्वाला खूप खूप धन्यवाद. सर्वांनी नतमस्तक होऊन धरती मातेचे दर्शन घेऊन सुरुवात करूयात. त्याचबरोबर आपल्या आई-वडिलांना खूप खूप धन्यवाद. त्यांच्या कृपेने, त्यांच्या आशीर्वादाने त्यांनी लहानपणापासून आत्तापर्यंत आपल्याला सांभाळलं, लहानाचं मोठं केलं, शिक्षण दिलं, उच्च शिक्षण दिलं, कपडे दिले, 2 टाईम जेवायला दिलं, आपली स्वप्न पूर्ण केली, दागदागिने दिले, कपडे दिले. या सगळ्या गोष्टींसाठी त्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद, खूप खूप धन्यवाद, खूप खूप धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. हे नारायणा तुमच्या कृपेने, तुमच्या आशीर्वादाने मी निरोगी, निरामय, नित्यानंद जीवन जगत आहे. त्यासाठी खूप खूप धन्यवाद. त्याचबरोबर मला एवढं सुंदर कुटुंब दिलं, राहण्यासाठी घर दिलं, खूप जीव लावणारा पती दिला, खूप लव्ह, रिस्पेक्ट, फेथ, केअर करणारी मुलं दिली. त्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद नारायणा तुमच्या कृपेने, तुमच्या आशीर्वादाने मी आज Zoom मीटिंगला, इंटरनेटला, एअरटेलच्या सिम कार्डला, मोबाईलला, लॅपटॉपला खूप खूप धन्यवाद देते. वायफायला धन्यवाद देते, की त्याच्या कृपेने, त्याच्या आशीर्वादाने माझी Zoom मीटिंग, रेकॉर्डिंग्स ही Zoom मीटिंग खूप चांगल्या पद्धतीने कार्य करते आणि खूप छान पद्धतीने रेकॉर्डिंग केलं जात आहे. त्यासाठी खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद तुम्हा सर्वांना. तुम्ही ज्या कमेंट्स करत आहात, त्याचबरोबर तुम्ही हे जादूचं पुस्तक ऐकत आहात, पाहत आहात, बोलत आहात, त्याप्रमाणे नियमाते लिहित आहात, असाइनमेंट करत आहात, त्यासाठी तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद. कालचा आपण धडा पाहिला, की कालचा धडा जो आपल्या आयुष्यामध्ये होता, की तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करा. या धड्याविषयी आपण ज्या असाइनमेंट केल्या, सकाळपासून संध्याकाळपर्यंत ज्या असाइनमेंट केल्या, त्या असाइनमेंटसाठी खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. तुमच्या कृपेने, तुमच्या आशीर्वादाने आजचा हा आपला 14वा दिवस आपण सुरू करत आहोत. त्यासाठी खूप खूप धन्यवाद देऊयात आणि आपला 14वा दिवस आपण सुरू करूयात. तर मी स्क्रीन शेअर करते. आपला 14वा दिवस आहे अनुभव हा जादूचा दिवस. म्हणजे आजचा आपल्याला दिवस अनुभवायचा आहे, जादूचा दिवस अनुभवायचा आहे. तो कसा आहे? काय-काय त्यामध्ये असाइनमेंट आहेत किंवा आपल्याला यावर काय-काय काम करायचं आहे, हे आपण त्याचा आज अभ्यास करूया. हेतूपूर्ण शब्दांमध्ये जादू सामावलेली असते. काय असतं? हेती हेतुपूर्व समाज शब्दांमध्ये जादू ही कशी असते? सामावलेली असते. असं हे आजच्या 14व्या धड्याचा मथळा आहे आणि सुरुवातीचा कोट आहे. हेतुपूर्ण शब्दांमध्ये जादू सामावलेली असते. असं दीपक चोप्रा यांनी म्हटलेलं आहे. ते डॉक्टर आणि एक लेखक देखील आहेत. आय होप तुम्ही सर्वजण ज्या प्रत्येक धड्यामागे ज्या असाइनमेंट दिलेल्या आहेत, त्या तुम्ही करत आहात.
तर आता चला पहिला चॅप्टर पाहूयात. पहिलं पेज पाहूया. याच्यामध्ये काय दिसत आहे सर्वांना? तर जसं काही केळीचं खुंट वगैरे दिसत आहे, पुस्तकं दिसत आहेत, टेबल दिसत आहे, टेबलवर घड्याळ आहे आणि त्या घड्याळात 7:30 वाजलेले आहेत आणि बाकीकडे सगळीकडं असे स्टार दिसत आहेत. आपला आजचा दिवस आहे 14वा. त्याचा आपल्याला अनुभव घ्यायचा आहे. तुमच्या जीवनातील संपूर्ण जादूचा दिवस पाहण्यासाठी आणि अनुभवण्यासाठी, तो अनुभवण्यापूर्वी तुम्ही संपूर्ण दिवस त्यासाठी कृतज्ञ राहायला हवं. जर आपल्याला एखादी गोष्ट पाहिजे असेल, ती गोष्ट संध्याकाळी हवी असेल, सकाळी हवं असेल, तर त्यासाठी आपल्याला दिवसभरातल्या प्रत्येक गोष्टीसाठी कृतज्ञता व्यक्त करणं गरजेचं आहे. ना की सॅडनेस, वाकडं-तिकडं तोंड करणे, वाईट साईड बोलणे, चुगल्या करणे, चपाटी करणे, वाद घालणे, या गोष्टी करायच्या नाहीत. हं. तुमचा संपूर्ण दिवस जादूचा जाण्यासाठी तुमच्या संपूर्ण दिवसाच्या कार्यक्रमाचा नियोजन करा. म्हणजेच टू डू लिस्ट लिहा. प्रत्येक प्रसंग चांगल्या प्रकारे घडला आहे याची कल्पना करा आणि तो अनुभवण्यापूर्वीच आभारी आहे हे जादूचे शब्द म्हणा. ही अगदी सहज करता येण्यासारखी गोष्ट आहे. ती अगदी थोड्याच वेळात करता येणार आहे. असं जरी असलं तरी त्यामुळे तुमच्या दिवसामध्ये आश्चर्यकारक फरक घडून येणार आहे. दिवसाबद्दल आधीच कृतज्ञता व्यक्त केल्याने आकर्षणाच्या सिद्धांतानुसार दिवसभरात तुम्हाला सगळे चांगले अनुभव आले असं समजून तुम्ही त्याबद्दल कृतज्ञता म्हणजेच आभार मानले, तर दिवसभरात तुम्हाला सगळे चांगलेच अनुभव येतील. तर खूप खूप धन्यवाद देऊयात आपण आज दिवसभर झालेल्या आपल्या सगळ्या कामांसाठी, दिवसभरातील तुमच्या परिस्थितीसाठी खूप खूप धन्यवाद देऊयात, की हे युनिव्हर्स हे नारायणा जी आपली इष्टदेवता आहे त्यांना आपण स्मरून दिवसभरात घडलेल्या प्रत्येक एका चांगल्या गोष्टीसाठी आपण धन्यवाद द्यायचे आहेत. दिवसभरातील तुमच्या परिस्थितीमध्ये नाट्यमयरित्या बदल घडवून आणण्याची शक्ती तुमच्याकडे आहे. आहे ना? हो, नक्कीच आहे. यावर जर तुमचा विश्वास बसत नसेल, तर तुम्ही तो काळ जरा आठवून बघा. ज्यावेळी तुम्ही चिड करत, असंतुष्ट किंवा वाईट मनस्थितीत जागे व्हायचा, दिवसाची सुरुवात अशी झाल्याने दिवसही वाईट जायचा. एकामागून एक गोष्टी बिघडत जायच्या आणि दिवसाच्या शेवटी तुम्ही भीतीयुक्त आश्चर्याने खचून जाऊन उद्गारायचे, की तुमचा दिवस वाईट गेला. असं काही हा दिवस अपघातानेच वाईट गेला, असं तुम्हाला वाटायचं. पण ते तसं नाही. तुमचा दिवस वाईट जाण्याचं एकमेव कारण म्हणजे तुमची मनस्थिती सकाळपासूनच वाईट होती आणि त्या वाईट मनस्थितीमुळेच दिवसभरात एकामागून एक गोष्टी बिघडत गेल्या. वाईट मनस्थितीतच तुम्ही सकाळी जागे झालात, तोही काही अपघात नव्हे. याचा अर्थ तुम्ही झोपी जाताना काहीतरी नकारात्मक विचार झोपी गेला होतात. नकारात्मक विचार करताना झोपी गेला होतात. कदाचित ते तुमच्या लक्षातही आलं नसेल. म्हणूनच जादूच्या दगडाची कृती ही रोज रात्री तुम्ही सगळ्यात शेवटी करण्याचं कारण हेच आहे. झोपी जाताना मनात चांगले विचार बाळगून झ तुम्ही झोपी जाता रात्री जादूच्या दगडाची कृती आणि सकाळी तुम्हाला मिळालेल्या वरदानांची मोजदाद या दोन्हीही कृतींमुळे रात्री आणि सकाळी तुमची मनस्थिती चांगली राहते. तुमच्या दिवसाची सुरुवात होण्यापूर्वी तुम्हाला चांगलं वाटण्याची हमी या दोन्ही कृती देतात. तुमचा संपूर्ण दिवस जादूमय जाण्यासाठी तुम्हाला चांगलं वाटणं गरजेचं आहे. तुमची मनस्थिती तात्काळ चांगली होण्याची हमी कृतज्ञतेशिवाय दुसरी कोणतीही गोष्ट देऊ शकेल असं मला वाटत नाही. अगदी खरं तुम्ही दिवसभरात कोणकोणती कामं करायची याचं नियोजन केलं असेल हो. मग तो प्रवास असेल, बैठक, कार्य, प्रकल्प असेल, जेवण असेल, व्यायाम असेल, कपडे असेल, ड्राय टाकणं असेल, खेळ खेळायला असेल, चित्रपटाला जाणं असेल, मित्राला भेटायचं असेल, योगासनं करायचं असेल, तुमचं घर स्वच्छ करायचं असेल, शाळेत जायचं असेल किंवा किराणा वस्तू आणायच्या असतील. आता तुमचा दिवस जादूचा करायचा असेल तर तुम्ही या कामांसाठी बाहेर पडण्यापूर्वी तुमचं प्रत्येक काम चांगल्या प्रकारे झालं आहे, अशी कल्पना करा आणि त्या प्रत्येक कामासाठी आभारी आहे, हे जादूचे शब्द उच्चारा.
तुम्ही दिवसभरात काय-काय कामे करायची आहेत, याची रोजची यादी लिहिणारी व्यक्ती असाल, तर ती यादी रोज बघत जा आणि यातील प्रत्येक काम चांग चांगल्या प्रकारे झालं आहे, असं समजून कृतज्ञता व्यक्त करा. ही जादूची कृती तुम्ही मनात करा किंवा कागदावर लिहून काढा. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक योजनेचा किंवा कार्यक्रमाचा परिणाम सर्वोत्कृष्ट घडून आला आहे, अशी भावना मनात बाळगा. अगदी खरं आहे. तुमचा दिवस जादूमय जावा यासाठीच अगोदरच जेव्हा तुम्ही कृतज्ञतेचा वापर करता, तेव्हा ती कृतज्ञता अनपेक्षितरित्या समस्या किंवा अडचणी घेण्यापूर्वीच त्या दूर करते. तुम्ही जितके जास्त या जादूच्या कृतीचं आचरण कराल, तितके तुमचे दिवस चांगले जायला लागतील. तुमच्या जीवनात अगदी छोट्याशा गोष्टींपासून ते अगदी महत्त्वाच्या गोष्टींपर्यंतची प्रत्येक गोष्ट चांगली घडून येईल. परिस्थितीचे दणके बसायचे, दिवस जाऊन ते सुरळीत होतील. दिवसभरात निराश करणाऱ्या किंवा त्रासदायक घटना घडण्याऐवजी तुमच्या दिवसाची सुरुवात तुमच्या प्रवाहाने होईल आणि तुमच्या आयुष्यात फारसे प्रयत्न न करता, चिंता न करता, ताण न करता अगदी आनंदात जादूचे काही गोष्टी घडून येतील. माझा दिवस जादूमय जाण्यासाठी जेव्हा ही महत्त्वाची कृतज्ञतेचा वापर केला, तेव्हा दिवसाच्या त्या गोष्टी करताना मला विशेष आनंद वाटत नाही. त्या प्रसंगाची मी निवड केली आणि त्यांना आवडत्या गोष्टी करायला जाण्यापूर्वीच मी आभारी आहे हां, त्यासाठी आभार मानले. त्यापैकी एक गोष्ट म्हणजे सुपरमार्केटला जाणे. दिवसाच्या सुरुवातीलाच माझी सुपरमार्केटला फेरी सहज आणि आनंदी झाल्यासाठी मी आभार मानते. असे जादूचे शब्द मी उच्चारले. सुपरमार्केटमधली माझी फेरी सहज आणि आनंदी कशी होईल, याची मला काहीच कल्पना नव्हती. पण तरीही त्या परिणामासाठी मी शक्य असेल तेवढी कृतज्ञता व्यक्त केली. कृतज्ञतेच्या जादूच्या शक्तीचा पहिलाच परिणाम मला दिसून आला आणि तो म्हणजे मला अगदी सुपरमार्केटच्या दाराजवळ गाडी पार्क करायला जागा मिळाली. त्यानंतर सुपरमार्केटमध्ये मला 2 मैत्रिणी भेटल्या, जिला मी दिवस बरेच दिवस भेटले नव्हते. अशी एक मैत्रीण मला भेटली. खरेदी झाल्यानंतर मग आम्ही दोघींनी दुपारचं जेवण बरोबर केलं. मला भेटलेल्या दुसऱ्या एका मैत्रिणीनं मला खूप दिवसांपासून हव्या असलेल्या, ज्याचं मी स्वप्न बघत होते, अशी आश्चर्यकारक आणि स्वस्त अशा घर स्वच्छ ठेवणाऱ्या हाऊस क्लीनरची माहिती दिली. सुपरमार्केटमध्ये मी खरेदी करत असताना ज्या गोष्टींची मला आवश्यकता होती, त्या जादूमयरित्या माझ्या डोळ्यांसमोर येत होत्या. मला ज्या गोष्टी हव्या होत्या, त्या शेल्फमध्ये मोठ्या प्रमाणात मांडून ठेवल्या आल्या होत्या. एकापेक्षा एक विशेष गोष्टी मला दिसत होत्या. या सगळ्यामुळे माझी खरेदी विक्रमी अशा कमी वेळात करून मी सामान घेऊन बाहेर जाण्यासाठी चेकआउट काउंटरला गेले आणि एक आश्चर्यकारक गोष्ट घडली. मी घेतलेल्या वस्तूंची रजिस्टरमध्ये नोंद करणाऱ्या मुलीनं अचानक मला विचारलं, "तुम्हाला बॅटरीची आवश्यकता आहे का?" ही एक महत्त्वाची वस्तू विकत घ्यायची मी विसरले होते. त्यांचीही तिनं आठवण करून केल्यानं सुपरमार्केटमधली माझी ही फेरी कल्पनेपेक्षा जास्त सोपी, सहज आणि आनंदी झाली. संपूर्णतः जादूमय झाली. सकाळच्या या वेळेतील अगदी काही मिनिटं दिवस जादूचा जावा म्हणून मी कृतज्ञता व्यक्त करण्यात घालवली होती. दिवस जादूचा जावा म्हणून मी कृतज्ञता व्यक्त करण्यात घालवली होती. दिवसभरात घडणाऱ्या संभाव्य घटना आधीच चांगल्या प्रकारे घडल्या आहेत असं समजून मी आभार मानले होते. पण एवढ्या एका कृतीने तुमचा संपूर्ण दिवस वेगळ्या पद्धतीने उलगडत जातो. बघा लेखिकेने किती सुंदररीत्या समजून सांगितलं आहे. तुमचा दिवस जादूमय जाण्यासाठी तुम्ही सकाळी नव्या दिवसाला सामोरे जाण्यासाठी जागे झालात, की एकतर अंथरुणातच किंवा अंघोळ करत असताना, शॉवर घेत असताना किंवा कपडे घालून तयार होत असताना दिवसभरात तुम्हाला काय करायचं आहे याची उजळणी करा आणि ते प्रत्येक काम चांगल्या प्रकारे झाले असं समजून आभार माना. ही जादूची कृती दिवसाच्या सुरुवातीच्या सकाळी अगदी एकाच सत्रात तुम्हाला करायची आहे. म्हणजे सकाळी उठल्या-उठल्या किंवा अंघोळ झाल्यानंतर काही वेळातच हे सगळं कंप्लीट करायचं आहे. हे मात्र लक्षात ठेवा. मनातल्या मनात तुम्ही दिवसभरात सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी झोपेपर्यंत काय-काय
करायचं याचं नियोजन करा. घडणाऱ्या प्रत्येक योजनेला किंवा घटनेला आभारी आहे हे जादूचे शब्द उच्चारा. कल्पना करा, की दिवसाच्या शेवटी सर्व गोष्टी चांगल्या प्रकारे घडल्या. याबद्दल तुम्ही अतिशय कृतज्ञता व्यक्त करत आहात आणि आभारी आहे हे जादूचे शब्द पण उच्चारत आहात. तुम्हाला अतिशय कृतज्ञ वाटण्यासाठी तुम्ही घटनांची वर्णन करताना त्या कशा उत्कृष्टपणे घडल्या हे सांगण्यासाठी वेगळी चांगली विशेषणे वापरा. उदाहरणार्थ, विश्वास ठेवण्यास कठीण जाईल इतक्या यशस्वी बैठकीसाठी आभारी आहे. एक फोन केल्यानंतर एवढा आश्चर्यकारक बदल झाला, याबद्दल आभारी आहे. कामाच्या ठिकाणचा माझा आजचा दिवस अनेक चांगल्या दिवसांपैकी एक होता. त्याबद्दल मी आभार मानतो. या चित्तथरारक क्रीडा प्रकाराबद्दल मी आभारी आहे. आज आम्ही लिलया स्वच्छता केली आणि ते करताना खूप मजा देखील आली. त्याबद्दल मी आभारी आहे. आज अगदी आरामात प्रवास झाला. त्याबद्दल मी आभारी आहे. आतापर्यंतचं सगळ्यात चांगलं कौटुंबिक संमेलन झालं त्याबद्दल मी आभारी आहे. मीही आज त्याबद्दल मी आभार मानू इच्छिते. वरील प्रत्येक अनुभवानंतर तुम्ही जर मोठ्याने आभारी आहे असं म्हटलं, तर ही जादूची कृती आणखी शक्तिशाली ठरते. पण हे शब्द मोठ्याने म्हणण्यासाठी परिस्थिती नसेल, तर तुम्ही ते मनातल्या मनात देखील म्हणू शकता. दिवसभराच्या प्रत्येक कामासाठी आणि घटनेसाठी कृतज्ञतेच्या जादूचा, शक्तीचा वापर करून झाल्यानंतर या जादूच्या कृतीच्या शेवटी आपण आपण मला कळणाऱ्या महत्त्वाच्या बातमीसाठी आभारी आहे असे म्हणा. मी स्वतः प्रत्येक दिवशी संपूर्ण दिवस जादूमय जाण्यासाठी कृतज्ञता व्यक्त करून झाली, की न चुकता त्या ठिकाणी येणाऱ्या महत्त्वाच्या बातमीसाठी आभार मानते. परिणामी माझ्या आतापर्यंतच्या आयुष्यात कधीही ऐकायला मिळाल्या नव्हत्या एवढ्या महत्त्वाच्या चांगल्या बातम्या मला कळायला लागल्या. एका दिवसानंतर दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसानंतर एका आठवड्यानंतर दुसरा आठवडा. एक नाही, 2 नाही, महत्त्वाच्या बातम्यांचा नुकता वर्षावच व्हायला लागलाय. प्रत्येक वेळी महत्त्वाची बातमी कळली, की मी हर्षभरित होऊन विशेष कृतज्ञता व्यक्त करायची. कारण या बातम्या येण्यापूर्वी मी कृतज्ञतेच्या जादुई शक्तीचा वापर केला आहे, हे माहीत असायचं. या आणखी कृतज्ञतेमुळे महत्त्वाच्या बातम्या येणं सुरूच राहील. तुम्ही यापूर्वी कधी ऐकली नसेल, इतकी महत्त्वाची बातमी जर तुम्हाला ऐकायला मिळाली असं वाटत असेल, तर माझे अनुकरण करा. माझ्या पावलांवर पाऊल टाकत राहा. किती सुंदररित्या लेखिकेने म्हणजेच रॉन्डा बर्न यांनी किती सुंदररित्या हा धडा आपल्यापर्यंत मांडलेला आहे. खूप छान पद्धतीने हा आपला आजचा जादूचा दिवस आपण पाहिला. अनुभव हा जादूचा दिवस. तुमच्या वरदानांची मोजदाद करा. 10 वरदानांची यादी करा. या प्रत्येक वरदानाबद्दल कृतज्ञता का वाटते ते लिहा. तुमची यादी परत वाचा. प्रत्येक वरदानाच्या शेवटी आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे असे म्हणा. त्या वरदानाबद्दल शक्य असेल तेवढी कृतज्ञता व्यक्त करा. सकाळी उठल्यानंतर मनातल्या मनात तुम्ही दिवसभरात, संध्याकाळी आणि झोपण्यापूर्वी काय-काय कामे करायची याचे नियोजन करा. प्रत्येक योजना आणि घटना चांगल्या प्रकारे घडली आहे, असं समजून आभारी आहे असे म्हणा. कल्पना करा, की दिवसाच्या शेवटी प्रत्येक गोष्ट नीट चांगल्या प्रकारे घडून आल्यानंतर तुम्ही अतिशय मनापासून कृतज्ञता व्यक्त करत आहात आणि आभारी आहे असं म्हणत आहात. तुमच्या दिवसभराच्या सगळ्या योजना हुशारीने पार पाडल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करून झाल्यानंतर या जादूच्या कृतीची सांगता करताना आज येणाऱ्या महत्त्वाच्या बातमीसाठी आभारी आहे असे म्हणा. आज रात्री झोपी जाण्यापूर्वी जादूचा दगड एका हातात धरा आणि दिवसभरात घडलेल्या सगळ्यात चांगल्या गोष्टीसाठी मनापासून आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे हे जादूचे शब्द उच्चारा. खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. थँक यू. थँक यू सो मच. आजचा हा धडा खूप छान पद्धतीने आपण समजून घेतलात आणि त्याप्रमाणे कृतीसुद्धा केली. आज दिवसभरात ज्या गोष्टी घडल्या त्याबद्दल आपल्याला धन्यवाद द्यायचा आहे. आभार मानायचे आहेत. आपल्याला यादी करायची आहे, टू डू लिस्ट बनवायची आहे, आपल्या कामांची यादी करायची आहे आणि सकाळी, दुपारी, संध्याकाळी ह्या प्रत्येक गोष्टी आठवतील त्याप्रमाणे आपल्याला झालेल्या प्रत्येक गोष्टीसाठी आभार मानायचे आहेत. तर चला मग आज आपल्या ह्या दिवसभराच्या झालेल्या गोष्टींबद्दल आभार मानूया. मी आज सकाळपासून 5 वाजता उठले. त्यासाठी खूप मनापासून आभार मानते मोबाईलचे, अलार्मचे.
मी खूप चांगल्या पद्धतीने शॉवरखाली अंघोळ केली त्यासाठी आभार मानते. पाण्याचे, अ, टाकीचे, शॉवरचे, त्यानंतर कपड्यांचे आभार मानते. त्याचबरोबर आज आनंदाची गोष्ट चांगली घडली. मी चांगला व्यायाम केला. मी ग्रॅटिट्यूड लिहिले. त्याचबरोबर मी आज एक डील क्रॅक केली. अ, पेमेंट पण कॅश घेतलं. त्यासाठी खूप-खूप धन्यवाद. मी स्वतः आज शेतामध्ये जाऊन कुदळ घेऊन थोडंसं काम केलं. त्यासाठी मी खूप छान स्वतःसाठी आभार मानते. त्या कुदळीसाठी आभार मानते. माझ्या धरती मातेसाठी खूप-खूप आभार मानते. त्यानंतर आज अ, माझ्या मिस्टरांचे मित्र-मैत्रीण आले होते. त्यांनी माझ्या मुलीसाठी खूप चांगलं मार्गदर्शन केलं. 11वी साठी, 11वी-12वी साठी. त्यासाठी देखील मी त्यांच्या मनापासून आभार मानते. त्याचबरोबर मी माझ्या मुलीचे देखील खूप आभार मानते. त्यांनी मला आज भेंडीची भाजी करून दिली, भाकरी करून दिली. त्याचबरोबर माझा टिफिन ने-आण करण्याचं काम माझ्या मुलाने केलं आणि खूप छानरित्या आम्ही शेतावर आज जेवण केलं आंब्याच्या झाडाखाली. सो थँक सो मच माझ्या फॅमिलीला. सासूबाईंना खूप-खूप धन्यवाद. त्यांनी भाकरी करून दिल्या आणि खूप-खूप धन्यवाद. आजचा दिवस माझा खूपच छान आनंदात, जादूमयरित्या घडलेला आहे. सो मच, सो मच, सो मच. मी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे खूप-खूप धन्यवाद देते. Zoom मीटिंगचे खूप-खूप धन्यवाद देते. मोबाईलचे आणि लॅपटॉपचे खूप-खूप आभार मानते. कारण त्यांच्यामुळेच माझी रेकॉर्डिंग, माझे सेशन्स खूप छानरित्या मी वेळेत आणि सुंदररित्या पार पाडते. त्यासाठी आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे. चला तर मग तुम्हा सर्वांचे मनापासून पुन्हा एकदा आभार मानते आणि असंच भरभरून प्रेम देण्यासाठी आणि जादूचं पुस्तक पुढे कंटिन्यू करण्यासाठी पुढचा धडा आपण उद्याला पाहूयात. त्यासाठी तुम्हा सर्वांना ऑल द बेस्ट. खूप खूप धन्यवाद. शुक्रिया, शुक्राना, मेहरबानी. लव्ह यू लॉट. मी तुम्हा सर्वांचे खूप आभारी आहे. लव्ह यू लाइक यू रिस्पेक्ट यू. लव्ह यू लाइक यू रिस्पेक्ट यू. लव्ह यू लाइक यू रिस्पेक्ट यू. थँक यू, थँक यू, थँक यू.